दुसरी गोष्ट मात्र आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तुम्ही जे दाढी कटिंग जे करतात ना, शरीरावरती केस काढतात, तर असं कोणत्याही दिवशी नाही काढायचं. आपण पाहुणे जायचं असलं का त्या टायमाला, पाहुणे घरी यायचं असलं का त्या टायमाला, मग वारही पाहत नाही आणि ते मुहूर्तही पाहत नाही, म्हणून सगळ्या परेशानी हो. तर इथे मात्र ते कोणत्या वेळेत, आता तुमचा प्रश्न आहे बरं का, काय होतं मग त्याला. आता ते काय होतं पाहतो मी. एकादशीचा दिवस, अमावस्या, चतुर्दशी, पौर्णिमा, संक्रांतीचा कालावधी, आपले उपास तापास त्या दिवशी, व्यतिपात योग, आणि आपल्या परिवारातले ज्यांचं पुण्यस्मरण असन, श्राद्ध असन, श्राद्ध, रविवारचे दिवस, मंगळवारचे दिवस आणि शनिवारचे दिवस, ज्यांना सुख शांती पाहिजे ना, त्यांनी चुकून सुद्धा शरीरावरचे केस काढायचे नाही. एकादशी, अमावस्या, चतुर्दशी, पौर्णिमा, संक्रांती, व्रत, उपास, व्यतिपात योग, श्राद्ध, रविवार, मंगळवार, शनिवार, यावर. आता तुम्ही म्हणाल काय होतं. रविवारच्या दिवशी जे मात्र आपल्या शरीरावरचे केस काढतील त्यांच्या आयुष्य मर्यादा किती येणे सांगता येत, पण त्यांच्या आयुष्यातला 1 महिना आयुष्य कमी होतं. रविवारच्या दिवशी जे केस कातर करतील ते, मंगळवारच्या दिवशी जे केस कातरण करतील त्यांच्या आयुष्यातले 8 महिने आयुष्य कमी होईल. शनिवारच्या दिवशी जे केस कातरण करतील त्यांच्या आयुष्यातले मात्र 7 महिने आयुष्य कमी होईल. आता इथं मात्र आपल्या जीवनामध्ये सुख शांती मिळावा असं वाटत असेल, चुकून सुद्धा हा सोमवारी आणि गुरुवारी केस कातरण करायचे नाही, तर बुधवारी आणि शुक्रवारी मात्र केस कातरण करायचे. दसकरावी ते असला तर ती गोष्ट वेगळी, ते सुद्धा काढायचं राहतं. पण असं मात्र आपण बुधवारी आणि शुक्रवारी असेल. इथं तुम्हाला पुन्हा सांगणार, तुमच्या घरामध्ये जी सुख शांती मिळत नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये वादविवाद आहे, भांडण आहे, पण तुम्ही सांगत नाही आहे ना. कारण की नवीन नवरीनं घरात प्रवेश करतानाच भांड्याला लात मारेल, तर भांड्याला लागणारच ते. म्हणून मात्र ज्या घरामध्ये वादविवाद भांडणं होते ना, त्या घरामध्ये शुक्रवारी आणि बुधवारी सूर्यदेव मावळल्यानंतर ना 2.5 तास मौन धरायचं प्रत्येकाने. सूर्यदेव मावळल्यानंतर 2.5 तास कोणी कोणाबरोबर बोलायचं नाही. बुधवारी आणि शुक्रवारी हे नियम पाळा, तुमच्या घरात ऑटोमॅटिक शांतता होईल. त्यानंतर मात्र आपण जे डोक्याला तेल लावतो आणि हातापायाला पण तेल लावतो, असं मात्र हातापायाला कोणत्याही वेळेला तेल नाही लावायचं. तिथेही मात्र त्रासदायक होतं. तुमचं शारीरिक स्वास्थ्य बिघडणं, विनाकारण मात्र चिडचिड भांडणं होणं, घरात आणि बाहेर विनाकारण नुकसान होणं, काही गोष्टी ज्या घडतात ना त्याला कारणीभूत आहे. आपण डोक्याला तेल लावलं का तेच मात्र पायाला आणि हाताला लावित असतं, म्हणून मात्र त्याच्यात. आणि त्यामध्ये पुन्हा तोंडाला लावतो आपण. तोंडाला लावलं का ते तोंड इधर उधर होऊन जातं. किती फॅरेन लवली लावा मग त्याला. तुम्ही म्हणता याला काय बा, ही टुपन ती टुपन, ती टुपन ती टुपन, किती टुपा लावा तरी मात्र काही नाही फरक पडत असं. म्हणून मात्र देवाने ते सौंदर्य तुम्हाला दिलं ना, ते सहजरित्या फुकट नाही सांगितलं. तुझा आहे तुझं पशी परी तुझा आगा चुकला आपला आपल्याजवळ. म्हणून याच्यामध्ये षष्ठी, एकादशी, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा, रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या वारी चुकून सुद्धा तेल लावायचं नाही. अमावस्याच्या नंतर, पौर्णिमाच्या नंतर षष्ठी, एकादशी, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा, रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या वारी मात्र तेल लावायचं नाही. तुम्ही ते नियम पाळू शकता. आता इथं म्हणणार मग तुम्ही म्हणणार काय होतं ते, काय होतं ऐकून घ्या. रविवारच्या दिवशी जो अंगाला तेल लावीन, रविवारच्या दिवशी
त्याला थंडी तापाचा आजार होईल. आम्हाला 1986-87 पासून थंडी नाही ताप नाही माहिती. आज 2025 40 वर्ष झाले. हिशोब काय 40 वर्ष झाले की नाही? 40 वर्षाच काल 37-38 वर्ष झाले ना. रविवारच्या दिवशी जो तेल लावेल तर त्याला थंडी तापाचा आजार होईल. आणि मग थंडी तापाचा आजार झाला ना अंग गरम झालं का मग मात्र तुमचं शारीरिक स्वास्थ्य बिघडणार. मोटर मात्र गरम झाली रंग बदलणार जळून जाणार. तसं शरीर गरम झालं का थंडी ताप येणार मग जेवण तुटून जाणार मग टॉनिकच्या बाटल्या घ्यावा लागणार. मंगळवारच्या दिवशी जो तेल लावीन ना त्याच्यावरती मृत्यूदायक संकट येतील. वाचतील त्या संकटात पण त्या माणसाने मात्र विचार केला पाहिजे की हे संकट काय येतात. मंगळवारच्या दिवशी जो तेल लावील अंगाला हातापायाला तर त्याला मृत्यूदायक संकट येतील. गुरुवारच्या दिवशी जो तेल लावील ना तर त्याच्यावरती नुकसान 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 मग म्हणून तो करायला जावा मारुती होतो गणपती आणि करायला जावा गणपती होतो मारुती. काय करावा लाखाचं पण कांदे लावून पाहिले 30 तारा, मका करून पाहिली 30 तारखा, बाग लावून पाहिला 30 तारा. असं जे म्हणते ना ते नुकसान नुकसान नुकसान. लाखाचे 12,000 गावठी भाषेमध्ये 12,000चे लाख झाले तर बरी बा पण लाखाचे 12,000 झाले मग कसं काय व्हायचं आता. लाख अर्थ कळाला ना तुम्हाला. 12,000चे लाख झाले तर बरी बा पण लाखाचे 12,000 झाले कसं काय व्हायचं आता. म्हणजे लाख रुपये भांडवल खर्च करून 12,000 होणं. शुक्रवारच्या दिवशी जो तेल लावील त्याला दुःखाचीच प्राप्ती होईल. कायमचे त्याच्या नशिबात मात्र दुःख 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 दुःखच राहील. म्हणून मात्र जर समजा लक्ष बरं काय का ज्याला चेहरा उजळ व्हावा असं वाटत असेल सुंदरता वाटत असेल तर त्यांनी सोमवारच्या दिवशी तेल लावायचं. तुम्हाला दुसऱ्या टुपा टापा लावायची गरज नाही. बुधवारच्या दिवशी जो तेल लावीन त्याला धनाची प्राप्ती होईल. म्हणजे जो लोक जुन्या लोकांनी ठेवलेलं धन सापडत. क्या मात्र कांदे वांगे मात्र भरभरून येतील आणि चांगल्या पद्धतीचा भाव मिळेल. बस चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला की त्यांना मात्र धनाची प्राप्ती झाली. शनिवारच्या दिवशी जो तेल लावील तर त्याला मात्र सुख आणि शांतीची प्राप्ती होईल. कारण की शनी महाराजांना तेल चालतं. शनिवारच्या दिवशी जो तेल लावील त्यांना मात्र सुख शांतीची प्राप्ती होईल. सुख शांती म्हणजे तिथं यश आलं, आरोग्य आलं, शांती पण आली अशा पद्धतीनं. म्हणून मात्र या गोष्टी आपल्यासाठी. दुसरी गोष्ट सांगितली